लाडक्या बहिणींना आता 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात. तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का? तर नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो आपण बघू शकतो लाडकी बहीण योजना. या योजनेबद्दल सध्या जगभरातील मोठी उत्सुकता आणि चर्चा आहे. अनेक महिलांच्या मनात हा प्रश्न आहे की माझ्या खात्यात 1500 जमा झाले का, किंवा पुढील हप्ता कधी येणार आहे. या विषयावर सविस्तर माहिती आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा व व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला व व्हिडिओ शेअर करायला विसरू नये. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक क्रांतिकारी पाऊल. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने राज्यभरातील महिलांना आर्थिक स्वावलंबन आणि सन्मान देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 थेट बँक खात्यात DBTद्वारे जमा केले जातात. केवळ आर्थिक मदत नसून महिलांना स्वतःच्या गरजांनाही कोणावर अवलंबून राहावे लागू नये, हा या योजनेमागचा उद्देश आहे. तर हे पैसे तुमच्या खात्यात आले का ते कसे तपासायचे? जर तुम्हाला मॅसेज आला नसेल तर पैसे जमा झाले की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही काही पद्धतीचा अवलंब करू शकता. जसं बँक पासबुक अपडेट करणे. तुमच्या बँकेत जाऊन तुमचं जे बँक पासबुक आहे त्यावर आपण एंट्री मारून घ्यायच्या, त्याची प्रिंट करून घ्यायची. त्यावर आपल्याला स्पष्ट दिसून येईल की आपले खात्यात पैसे जमा झाले की नाही. आणि एक दुसरी जी गोष्ट आहे ती आहे तुम्हाला ज्या खात्याला मोबाईल नंबर लिंक केलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला एक SMS आलेला आहे का तो एकदा बघून घ्यायचा. जर SMS आलेला नसेल तर तिसरा जो ऑप्शन आहे तो आहे नारी शक्ती दूत ॲप. या योजनेसाठी सरकारने खास ॲप दिले आहे. या ॲपवर लॉग इन करून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती, ॲप्लिकेशन स्टेटस तपासू शकता. आणि अप्रूव्हल दिसत असेल तर पैसे नक्की जमा होणार तुमच्या खात्यामध्ये. आता एक चौथा जो ऑप्शन आहे तुम्हाला पैसे चेक करण्यासाठी तो हे ATM किंवा नेट बँकिंगनं तुम्ही खात्यात जमा झालेले पैसे चेक करू शकता. जसे की जर तुमच्या परिचयातील महिलांना पैसे मिळाले आहेत आणि तुम्हाला मिळाले नाहीत तर त्यासाठी तुम्ही काही तांत्रिक कारणे पण असू शकतात. जसं तुमचं आधार कार्ड जर खात्याशी लिंक नसेल तरी पण तुम्हाला पैसे जमा नाही झाले. आणि दुसरे KYC पूर्ण नसणे, म्हणजे तुमच्या बँक खात्याची जी KYC ती पूर्ण नसेल तरी पण तुमच्या खात्यात अनुदानाचे पैसे जमा नाही होणार. त्यानंतर एक तिसरा ऑप्शन आहे की बँक खाते निष्क्रिय, म्हणजे बँक खाते जर तुमचं बंद असेल तर तुम्हाला त्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही. त्यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन तुमचा जे खाते त्याला पहिलं आपल्याला KYC करून ते खाते ॲक्टिवेट करून घेणे. त्यानंतर बघा तुमचा जो अर्ज भरलेला त्या अर्जामध्ये जर काही त्रुटी असेल तर त्या त्रुटी पहिल्या बघून घ्यायच्या. जसं नावात स्पेलिंग मिस्टेक, बँक खाते क्रमांक, काही IFSC कोड चुकीला असेल तरी एकदा ते अर्जावरती आपण एकदा चेक करून घ्यायचे. आता हे पैसे मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्यासाठी पहिलं आपल्याला बँकेत जाऊन आधार सीडिंग करा. त्यानंतर तुमचा बँकेत जाऊन आधार मॅपिंगचा फॉर्म भरा. त्यामुळे सरकारी योजनेचे थेट पैसे तुमच्या खात्यात येतात. DBT सुरू करा. त्यानंतर तुमच्या खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची सुविधा सक्रिय असल्याची आहे ती एकदा तुम्ही खात्री करून घ्या. अर्जाची दुरुस्ती. जर तुमचा अर्ज फेटाळला गेला असेल किंवा त्यात काही त्रुटी असतील तर अंगणवाडी सेविका किंवा सेतू केंद्रात जाऊन त्या अर्जाची दुरुस्ती करून घ्यावी. या योजनेचा लाभ आणि सामाजिक परिणाम जो आहे तो बघा. योजनेमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील लाखो महिलांना मोठा आधार मिळाला आहे. 1500 ही रक्कम लहान वाटत असली तरी घरातील छोट्या मोठ्या गरजा, मुलांचं शिक्षण, औषधोपचार ही एक मोठी मोलाची मदत ठरत आहे. त्यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला असून त्या आर्थिक प्रक्रियेत सहभागी होत आहेत. तर महत्त्वाच्या ज्या टिप्स आहेत ते बघा. कोणालाही यामध्ये काही महत्त्वाच्या टिप्स आहे ह्या लाडक्या बहिणींना थोड्या पाळणं गरजेचं आहे. पहिली म्हणजे कोणती? कोणालाही आपला OTP किंवा बँक पिन शेअर करू नका. दुसरं जे हे पैसे जमा झाल्या जे पाहण्यासाठी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, टच करू नका. तिसरा जो ऑप्शन आहे तो बघा, केवळ अधिकृत
साईट किंवा सरकारी कार्यालयातूनच तुम्ही माहिती घ्या. म्हणजे कोणाच्या आमिषाला बळी पडू नका. आणि जर तुमच्या मोबाईलवर जर काही लाडक्या बहिणीच्या संदर्भात जर काही कॉल येत असतील, फ्रॉड कॉल, तर त्यांना OTP वगैरे आणि आधारची माहिती देऊ नका. धन्यवाद.